नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. नाशिकच्या TCS म्हणजे टाटा कन्सल्टिंग जी कंपनी आहे ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये धर्मांतरासारखा जो प्रकार आहे तो समोर आल्याची तक्रार नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि तब्बल साधारण 9 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहे. निदा खान नावाची जी महिला आरोपी आहे ती सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी फरार असली मात्र बाकीचे जे आरोपी आहेत ते न्यायालयीन कोठडी, जर कुणाला पोलीस कोठडी मिळालेली आहे. नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जे आरोपी आज 4 आणलेले होते त्यांचेच वकील साहेब आपल्या सोबत आहेत. तर लोकमतमध्ये आपलं स्वागत. आज न्यायालयामध्ये 4 आरोपी आणण्यात आलेले होते. आज न्यायालयामध्ये काय घडलं? पोलिसांनी जेव्हा हजर केले रिमांड रिपोर्टमध्ये MCRC रिपोर्ट आलेली होती. म्हणजे काही युक्तिवाद करायची गरज नसते. आता जज मॅडमनी त्यांना MCR मध्ये घेतलेले आहे. आता ते सेंट्रल जेलमध्ये त्यांना पाठवून देणार आहे. तर 1-2 दिवसात या गुन्ह्यात 166/26 मध्ये आम्ही जामीनावर दाखल करणार आहे. मात्र सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी धर्मांतर केल्याचा जो आरोप या ठिकाणी ज्या तक्रारदार महिला आहे किंवा यामध्ये पुरुष देखील आहे तक्रारदार, त्यांनी सांगितलेलं आहे. तर TCS मध्ये खरंच धर्मांतर सुरू होतं का? बघा, आपण 8 फिर्याद जी आहे दाखल केलेले मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये त्याचं अवलोकन केल्यास तुम्हाला एकही फिर्यादमध्ये धर्मांतर केल्याबाबतचं कुठलंही वाक्य किंवा शब्द असं नमूद केलेलं नाहीये. किंवा धर्मांतर बाबतचे जे कलम आहे, कायदा लागूच झालेला नाही. ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये सहसा कायदा लागूच झालेला नाहीये. तरी पण असं कोणताही आरोपीने प्रयत्न केलेले नाही आहे, असं कुठेच नमूद करण्यात आलेलं नाहीये. आणि आता नवीन बिल्डअप स्टोरी अशी येते पोलिसांची, काही इच्छा दिवशी शोरकुर्मा पाजलं आणि गुंगी आली, किंवा एक हॉटेल आहे तिथे जाऊन नॉनव्हेज पार्क, ते धर्मांतर मध्ये येत नाही. धर्मांतरची एक प्रोसिजर असते, ती प्रोसिजर केली आहे. किंवा जी काही इस्लामिक प्रोसिजर असते ते कुठेही फिर्यादीत किंवा पुरवणी जबाब किंवा 164 तिथे कुठेही उल्लेख केलेला नाही. त्याचं धर्मांतर फक्त हे हिप करण्यासाठी, केस हेप करण्यासाठी दाखवण्यात आलेले. धर्मांतराचा प्रयत्नही केलेला नाही, त्याबाबतचे कोणते कलमही लावलेले नाही. 299 आणि 302 जो कलम आहे तो जातीय तेढ निर्माण करणे त्याबाबतचे आहे. धर्मांतर बाबतचं कोणतंही कलम कोणत्याही FIR मध्ये 8 FIR मध्ये कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही. या संपूर्ण प्रकरणाला कॉर्पोरेट जिहाद जे आहे ते नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी काही राजकारण आलेलं आहे असं आपल्याला वाटतंय का? कारण की भारतीय जनता पार्टीने TCSच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला होता. वेगवेगळे जे राजकीय नेते आहेत त्यांनी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली होती. म्हणजे तुम्ही जर म्हणता आहात का धर्मांतर झालेलंच नाहीये, मग हे कॉर्पोरेट जिहाद आलं कुठून? आम्ही म्हणत नाहीये. आम्ही FIR वरून जे काही सांगतोय ना आज, ते FIR बघून, FIRचं अवलोकन करून, तसेच जे मुद्दे सरकारी पक्षांनी मांडले आहे त्याचं अवलोकन करून सांगताय का धर्मांतरचा असं कुठलाही प्रयत्न झालेला नाहीये. फक्त सदरची केस ही हॅप करण्यासाठी सुरुवातीला आम्हाला पण वाटलं होतं का ऑफेन्स आहे असं, नंतर स्लोली लोकांनाही आणि आम्हालाही असं वाटतंय का पॉलिटिकली मोटिवेटेड झालेली केस म्हणून एवढे हेप करण्यात आलेलं आहे. यामध्ये ज्या फिर्यादी महिला आहेत त्यांचे म्हणजे TCS मध्ये जरी त्या काम करत असल्या, त्यांचे संपर्क असला, मात्र त्या जुन्या ओळखीच्या होत्या का असं म्हणायचं? हो, जवळपास जे फिर्यादी आहे ते 2-2, 3-3 वर्ष एकत्र काम केलेले आरोपी, आणि ते एकत्रच एकाच टीम मध्ये होते. काही आरोपी काही एकाच ऑफिसमध्ये होते, काही एकच प्रोजेक्टमध्ये काम करणारे होते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जी कालावधी दाखवली आहे ती 2-2, 3-3 वर्ष जुनी दाखवलेली आहे. आणि एकाच रात्री म्हणजे 2 तारखेला एका पाठोमागे 8 केसेस एकाच पोलीस स्टेशनमध्ये एकाच दिवशी, तो डाऊट क्रिएट करताय का एकाच दिवशी एवढे केसेस 3-3, 4 वर्षापासून त्यांचं हे चालू आहे. तरी एकाच दिवशी असं काय घडलं का सर्व एकाच दिवशी एकाच वेळेला मुंबई पोलीस स्टेशनमध्ये आले आणि एका पाठोपाठ एक फिर्याद दिली? यापूर्वी कुठेही साधी NC पण नाही. पॉश कमिटी जी असते तिथे लेखी किंवा ईमेलद्वारे कोणतीही तक्रार नाही. अचानकपणे सर्व घडलेली घटना आहे. म्हणून आमच्या तर मनात आहेच संशय, सामान्य माणसं पण याचा विचार आता करायला लागलाय असं का घडलंय. यामध्ये सर असं हा विषय आहे का ज्या तक्रारदार होत्या त्यांना कोणी पुढे केलं असेल? कारण की HR कडे सुद्धा याची तक्रार जी आहे ती दिल्या गेलेली नाहीये. म्हणजे त्यांनी तोंडी जे आहे ते सांगितलं गेलं. आणि असं देखील यामध्ये आरोप करण्यात आला की जे आरोपी आहेत त्यांचा आणि ज्या HR आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट होते, त्यांच्या आपसमध्ये बोलणं झालं. कारण की ह्याबाबतची जी SIT आहे ती स्थापन झाली आणि ती ह्याबाबतची चौकशी करते.
ती चौकशी करते ते बरोबर आहे, पण असं कुठेही ऑन रेकॉर्ड कोर्टासमोर हे मुद्दे सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आलेले नाही. का पूर्वी कंप्लेंट दिली होती, याच्यानी ती इग्नोर केली, असं कुठलंही पॉईंट पुटअप जामीनच्या वेळी किंवा आता रिमांडच्या वेळी करण्यात आलेलं नाहीये. आता ही सर्व प्रिपेड माइंड चेंज करून जे लूप्स होल आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे आणि नवीन नवीन जबाब घेऊन काही नवीन सेक्शन ऍड करत आहे. ह्यामध्ये काही फॉरेन फंडिंग देखील आल्याचं सांगितलं गेलं. म्हणजे ज्या बातम्या आल्या, समाज माध्यमांमध्ये बातम्या आल्या का व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केले गेले धर्मांतरासाठी आणि काही फॉरेन फंडिंग या संपूर्ण प्रकरणासाठी आलं. कोर्टासमोर तसं कुठलाही पुरावा नाही, फक्त ओरल सबमिशन चालू आहे. मलेशिया, मालेगाव आणि ते ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप, तो कॉमन आहे. एका ठिकाणी आपण काम करतो तर ते कॉमन ग्रुप असतं. जसं आपण पत्रकार आहे, पत्रकारांचा एक ग्रुप असेलच, ते डिस्कशन होतात. पण त्या ग्रुपमध्ये जातीवाद किंवा धर्मांतर बाबत काय मेसेज दिले असं कुठेच आरोप नाहीये किंवा कोर्टासमोर त्याचं पुटअपही केलेली नाही स्टोरी. आज कोर्टामध्ये म्हणजे त्यांना MCR झालेला आहे. जामीन साधन कधी टाकणार आहे? आता 2-3 दिवसात प्रोसिजर असते ते या वीकमध्ये आम्ही या आठवड्यात टाकणार आहे जामीन. खूप खूप धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत बाबा सय्यद वकील साहेब होते. त्यांनी माहिती दिलेली आहे का ज्या गोष्टी समाज माध्यमांमध्ये येतात त्या न्यायालयामध्ये सरकारी वकिलांच्या मार्फत या सांगितल्या जात नाहीये. त्यामध्ये फॉरेन फंडिंग असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल, या कोणत्याही गोष्टी कोर्टात आलेल्या नाहीये. आता जे 4 आरोपी न्यायालयात आणण्यात आलेला आहे त्यांना MCR जो आहे तो झालेला आहे, म्हणजे न्यायालयीन कोठडी त्यांना झालेली आहे परत, आणि त्यांचा जो जामीन आहे तो आता आरोपींच्या वकिलांच्या वतीनं न्यायालयात टाकण्यात येणार आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.